तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पूर्वीच्या काळी उन्हातून आलेल्या पाहुण्यांना गुळाचा खडा आणि पाणी दिलं जाईल. आता आपण तसं काही करत नाही, पण येणाऱ्या पाहुण्यांना आपण नक्कीच आलेल्या अशी थंडगार पेय प्यायला आपले एक्सपर्ट आले आहे. भेटूया तुझ्या सासूबाईंना फोन केलास का? माहिती आहे, लगेच करते. हे पण तर सविता, मेघू आणि परिपूर्ण किचनमध्ये तुझं अगदी मनापासून स्वागत. आणि तुझ्या थंडगार रेसिपीजकडे माझ्या अगोदर तुझ्याबद्दल. तू सध्या US असतेस? हो. आणि काय करतेस सध्या? तर मी प्रोफेशनमध्ये चार्टर्ड अकाउंटंट आहे. पण आता मला 1.5 वर्षाची लहान मुलगी आहे, तर तिला सांभाळण्यासाठी मी जॉब सोडला मागच्या वर्षी. त्याच्याआधी मी जॉब करत होते. मला सांग तर मग स्वयंपाकाचं काय केलं? मम्मा, सविता बोलते, बघताय ना? हां, ओके ओके, मी ठेवते. हां हां, बाय. हां, ओके ओके, बाय बाय. ग्रोसरीज पण आणायला लागतात. सो त्याच्यामुळे मला शिकायलाच लागलं. काही पर्यायच नव्हता. पण असं नाही की बाबा आई करून देते किंवा आपल्याकडे घरी कोणी बाई येऊन करते किंवा असं काहीच नाही. तर मग हळूहळू शिकत गेले. तर ते शिकत असताना सगळे प्रसंग घडले की बाबा काहीतरी केलं आणि फारच काहीतरी बिनसलं, काहीतरी बिघडलं. भरपूर झाली. कारण गॅस समोर उभा राहायला हे कधी माहीत नव्हतं की बाबा 2 मिनिटं परतून मग दुसरं काहीतरी घालायचं. तर परता ठेवायचं, निघून जायचं आणि मग आल्यानंतर दूर. सो त्या हिशोबाने खूप चुका केल्या. किंवा मीठ जास्त आलं. स्पेशली अमेरिकेत आपलं मीठ किंवा तिखट जास्त त्याचं ते तिखटपणा किंवा ते मिठाचं जे सॉल्टीनेस असतो तो फार वेगळा असतो, म्हणजे ते कमी असतं. तर ते मला प्रमाण कळायला खूप वेळ लागला. पण मग एकदा ते झालेलं मग असं झालं की इथे ते तिखटचं प्रमाण लक्षात होतं, म्हणून मग इथे जास्त घातलं जातं. पण अदर दॅट मला सांग, आज तो मला समरसाठी काहीतरी थंडगार रेसिपीज होत्या. तर त्या रेसिपीज काय? एक म्हणजे आहे जुरिया. आपल्याला पन्ह खेळण्याची सवय असते, पण हे म्हणजे अगदी सॉल्टी आणि त्याच्यात मिरची घातलेली असते. बरं. सो इट्स सॉल्टी आणि स्पायसी ड्रिंक आणि कैरीचं बनवलं असतं. आणि दुसरं म्हणजे मँगो कूल. आता ह्याचं कॉम्बिनेशन असं आहे की दूध आणि मँगोचा पल्प, म्हणजे पन्ह घालतो त्याचा जो पल्प वापरतो ते, आणि मिल्क, ह्याचं कॉम्बिनेशन हे कोणीच ऐकलं नव्हतं. पण त्याचं चिल्ड दूध घालून आपण ते एक रेसिपी करतो, ड्रिंक करतो. आणि ती क्विक होते ती ड्रिंक. आणि काय होतं की अमेरिका असल्यामुळे असे पटापट होणारे रेसिपी आम्ही सारखे शोधत असतो. कारण तिथे किरी किंवा हे ते करायला एवढा वेळ पण नसतो, उत्साहही नसतो. तर ह्या 2-3 रेसिपीज स्पेशली समरमध्ये मी खूप करते तिकडे. तर मला वाटलं की आपण मेजवानीमध्ये शेअर करावं. नक्कीच. आणि तू मगाशी म्हणालीस की तुम्हाला तर आल्या आल्या थंडगार पेय जर मिळालं पटकन तर बरं वाटतं. मग आपण ह्या रेसिपीज करण्याकरता पटकन किचनकडे जाऊया. आणि साहित्य काय आपल्याला कैरी, मिरची, जिऱ्याची पूड, गूळ, थोडं अद्रक, आलं आणि रॉक सॉल्ट, काळं मीठ. इन्सर्ट घातलाच नाही. थोडं चवीनुसार मीठ आणि पुदिना. ओके, सुरू करूया. हो, पहिल्यांदा काय करायचं? ओके, आपण कैरीचे तुकडे केलेले आहेत. आणि कैरी जर का फार आंबट असेल तर मग ते तुकडे कमी करायचे, कमी तुकडे घालायचे. अदरवाईज 2-4 घातले तर चालते. एका ग्लाससाठी साधारणपणे 2 तुकडे बसतात. कारण आंबटपणा जास्त असतं तर मग ते चांगलं लागतं. सो ते घालायचं. 2 तुकडे घालूया. कैरीचे कमी थोडी आंबट आहे कैरी, आपण 2च घालते मी. त्याच्यात 3-4 तुकडे आलं. जिऱ्याची पूड. जिऱ्याची पूड जर आपण जास्त घालू शकतो पण त्याने छान फ्लेवर येतो. सो जिऱ्याची पूड इकडे मी ती हवं घालू शकतो. जेवढी 1 टेबलस्पून घालते मी. गूळ पण जास्त गोड नाही व्हायला पाहिजे. हा ड्रिंक बेसिकली सॉल्टी. तर आपण आधी बघूया टेस्ट करून आणि मग जसं लागलं त्यानुसार जास्त कमी म्हणजे कैरी किती आंबट आहे आणि काळं मीठ अगदी थोडं, म्हणजे अर्धा टीस्पून व्हायला. आणि पाणी, चिल्ड पाणी घातलं पाहिजे, म्हणजे मग ते छान थंडगार. हे ॲक्च्युली थंडगार आहे, पण उन्हात जायच्या आधी जस्ट पिऊन गेलं तर मग आपण छान सस्टेन होऊ शकतो.
नंतर आपण पुदिना एकदम शेवटी घालतोय कारण इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं व्यवस्थित ब्लेंड झालं पाहिजे. ते तुकडे असतात तर ते अगदी तुकडे नाही दिसले पाहिजेत, थोडे थोडे तुकडे दिसले पाहिजेत आणि ते सगळं झाल्यानंतर आपण पुदिना घालतोय म्हणजे मग ते सगळं व्यवस्थित ब्लेंड होतं. उन्हाळ्यात म्हणतात की पुदिना खूपच चांगला तब्येतीसाठी सुद्धा फुली कॉफी एका ग्लासासाठी साधारण 20 पानं घातली तरी चालेल. एरवी मला सुद्धा पुदिना फारसा आवडते पण हे जे समर ड्रिंक्स असतात ना त्याच्यामध्ये पुदिना फारच चांगली आहे आणि खूपच हेल्दी आहे ते. जितका घालू शकतो पण जास्त खूप घालायचं नाही. पण 20 पानामध्ये मला वाटतं की एका ग्लाससाठी 20 पानं आपण लागतं त्या रेसिपी आणि अगदी अगदी मिरचीचा ऊस अगदी म्हणजे पण त्यांनी पण एक वेगळाच आपण पन्हाची सवय असते आपल्याला महाराष्ट्रामध्ये पण हे सॉल्टी आणि मग स्पायसी असं ड्रिंक आहे. आता सगळं ब्लेंड झालंय ते हो आणि आपण गाळून घेऊया आणि त्याच्यानंतर टेस्ट करून बघूया जर मिठाची गरज असेल तर मग करून घेऊन घेऊया. खाली पडलं. अगं त्याने मला ते तसं हे दिलंच नाही. आणि ही उन्हाळ्यात